नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारीपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हवामान अंदाज याविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, सध्या हवामान अंदाजानुसार 1 फेब्रुवारी 2025 पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर जाणून घेणार आहोत आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, नाशिक जिल्हा. नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये 1 फेब्रुवारीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे थंडी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, कोकण विभागामध्ये काही भागामध्ये 1 फेब्रुवारीपासून पावसाची शक्यता आहे. तर विशेषतः म्हणजे मित्रांनो, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, विदर्भामध्ये जसे की नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे या भागातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून हलक्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये 1 फेब्रुवारीपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे या भागात थंडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7वा म्हणजे मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्येही 1 फेब्रुवारीपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाणही कमी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, अहमदनगर महानगर क्षेत्र या अहमदनगर आणि ठाणे या विभागामध्येही 1 फेब्रुवारीपासून हलक्या ते कमी पावसाची शक्यता आहे. त्यासाठी सर्वांनी सावध राहावे. वरील अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवावे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक सावधानतेचा इशारा आहे. वरील अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती सावधानता बाळगावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामामध्ये आवश्यक ते बदल करावेत. कृपया लक्ष घ्या की हवामान अंदाज वेळोवेळी बदलू शकतो. ताज्या माहितीसाठी स्थानिक हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.